सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्षाचा पंधरवडा श्राद्ध पक्ष अथवा पितृपक्ष महालय पक्ष म्हणून संबोधण्यात येतो। हे दिवस म्हणजे पूर्वजांच्या आणि ऋषीमुनींच्या स्मरण तर्पणाचे दिवस। श्राद्ध म्हणजे श्रद्धया यत क्रियेत तत, श्रद्धेने जी अंजली अर्पण करण्यात येते याला श्राद्ध म्हणण्यात येते। ज्या पूर्वजांनी व पितरांनी आपल्या कल्याणासाठी चामडी झिजवली, रक्ताचे पाणी केले, त्या सर्वांचे श्रद्धेने स्मरण करणे। ते ज्या योनीत असतील त्या योनीत त्यांना दुःख होऊ नये, सुख व शांती मिळावी यासाठी पिंडदान व तर्पण करायचे म्हणजे श्राद्ध। तर असे हे श्राद्धाचे दिवस चालू झालेले आहेत। हा पंधरवडा जो आहे पितृंचा पंधरवडा म्हणून ओळखला जातो। तर ह्या पंधरवड्यात आपल्याला आपल्या पितृंची खूप सेवा करता यायला पाहिजे, त्यासाठी 15 दिवस आपल्यासाठी असतात। आता ह्या 15 दिवसात आपण आपल्या पूर्वजांना आठवून रोजच्या रोज त्यांच्यासाठी काही ना काहीतरी दान किंवा काही ना काहीतरी रोजच्या रोज ते खुश होतील ह्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करायला हवे। तर असं म्हटलं जातं की हे जे पंधरवड्याचे दिवस आहेत हे 15 दिवस आहेत। ह्या 15 दिवसात आपले पितृ आपल्या आजूबाजूला, आपल्या घराच्या आजूबाजूला, आपल्या सृष्टीवर सूक्ष्म रूपात वास करत असतात आणि आपण त्यांना किती आठवतो हे सुद्धा त्यांचं लक्ष आपल्याकडे असतं। तर आज मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय व्यवस्थितपणे ऐकून आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच शेअर करा। बऱ्याच घरांमध्ये पितृदोष असतो, नारायण नागबळीसारखे बरेच मोठमोठे विधी करायला सांगितले जातात, परंतु सामान्य माणसांना हे सगळे विधी करणं, इतका सगळा पैसा खर्च करणं कधीही शक्य होत नसतं आणि त्यामुळे हे पितृदोष आपल्या कुंडलीत तसेच राहून जातात आणि आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात। भोग कुठले तर बघा, आपली मुलं नेहमी आजारी पडणं किंवा आलेला पैसा त्याच पावलातून निघून जाणं किंवा आपल्याला एखादी मोठ्यातली मोठी इच्छा आहे परंतु ती इच्छा पूर्ण होताच म्हटलं जातं ना की तोंडाजवळ घास आला ना घास कोणीतरी पळवला। तर असे जर तुमच्याबरोबर होत असेल तर अशा गोष्टींसाठी आपण आपल्या कुंडलीत पाहिलं तर नक्कीच आपल्याला पितृदोष लागत असतो। जर आपले बिझनेस व्यापार असतील ते सुद्धा बंद पाडण्याच्या मार्गावर असतील तरी पण समजून जा की आपल्याबरोबर पितृदोष आहे, आपल्याला पितृदोष आहे। तर अशा कारणांसाठी आपण काय करायचं व्यवस्थितपणे ऐका। असं तर दही भाताचा नैवेद्य प्रत्येक अमावास्येत ठेवायचा, हा माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे। हा व्हिडिओ नक्कीच जाऊन पहा। प्रत्येक अमावास्येत पितृ आपल्या आजूबाजूला वास करत असतात, पृथ्वी तळावर वास करत असतात, त्यामुळे पितृदोष दूर होण्यासाठी किंवा काही प्रमाणात कमी होण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी उपाय करायचे असतात ते अमावास्येच्या दिवशी। परंतु श्राद्ध पक्ष हा अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे आणि तेवढाच हा पवित्र पक्ष आहे। आपण आपले जे पित्र गेलेले आहेत त्यांना पित्रांना आठवून, आपल्याला जर आठवत नसेल तर आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपल्या आजीला, आजोबाला विचारून ह्या पित्रांची सेवा करायची असते। सेवा कुठली करायची तर सेवा दान किंवा कुठेतरी दिवा लावणं किंवा पितृपक्षात पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक हे म्हणत आपल्याला ही सेवा करायची असते। आता काय करायचं आहे, दिवा कुठे लावायचा हे व्यवस्थितपणे ऐकून घ्या। पितृपक्षात रोज संध्याकाळी तुम्हाला एका जागेवर दिवा लावायचा आहे। जो दिवा लावल्याने तुमच्या घरात प्रखर पितृदोष असेल तर तो सुद्धा नक्कीच त्याचा प्रखर पितृदोषाचा तुमच्यावर जो इफेक्ट होतो म्हणजे तो सुद्धा थोडा कमी होणार आहे। कुठलेही दोष कधीही नष्ट होत नसतात, परंतु त्याचा प्रमाण काहीतरी कमी होत असतो आणि आपल्याला त्याचा त्रास कमी होत असतो। असं आपण ज्या वेळेला पित्रांना आपल्या आठवत असतो त्यावेळेला आपले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। आता पितृ म्हणजे कोण हो? पितृ म्हणजे जे आपल्या घरातून पूर्वज गेलेले आहेत, आपले आजीचे सासू सासरे म्हणजे आपल्या घरातले जे कोणी जुने लोक गेलेले आहेत त्यांना पितृ म्हणतात। परंतु मी तर ह्या मताची आहे की आपल्या घरात जे कोणी आई वडील, आपले सासू सासरी जिवंत आहेत त्यांची सेवा जिवंतपणे करा, त्यांना जिवंतपणे जितकं हवं तितकं खायला द्या, त्यांची सेवा करा। बघा, हा पितृदोष तुम्हाला कधीच लागणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट, गेलेल्या पित्रांना आपल्याला आठवायचंच आहे, परंतु जे जिवंत पित्र आपल्या घरात आहेत त्यांना नक्कीच मान सन्मान द्या, त्यांच्याबरोबर दिवसातून काही वेळ तरी नक्कीच घालवा, त्यांची हालखुशाली नक्की विचारून घ्या, त्यांना खायला प्यायला द्या, त्यांची सेवा करा। इथून पितृदोष नक्कीच नष्ट होईल किंवा लागणार नाही। तर आपण आजच्या उपायाकडे वळूया। आजपासून श्राद्ध चालू झालेलं आहे आणि आपल्याला संध्याकाळी एक दिवा घ्यायचा आहे। ह्या दिव्यात 2 वाती मिळून एक वात तयार करायची आहे आणि ह्याच्यात आपल्याला राईच्या तेलाचा वापर करायचा आहे।
आपल्याला पूर्ण दिवा भरून राईचं तेल घ्यायचं आहे आणि 2 वाती मिळून एक वात तयार करायची आहे। त्यात चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर जिथे आपण हंडा कळशी किंवा समजा आत्ताच्या काळात वॉटर प्युरिफायर आपला असतं, त्यामुळे आपण हंडा कळशी शक्यतो भरत नसतो। जर का भरत असतील किंवा जर तुम्ही माठ भरत असाल घरात, तर त्या माठाजवळ तुम्हाला हा दक्षिण दिशेला मुख करून हा दक्षिण दिशेलाच दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला ह्याच्यासाठी कुठलाही आसन द्यायचं नाही। तर तुम्हाला जर का जमत असेल तर एखादी छोटीशी खाली वाटी किंवा प्लेट ठेवली तरीही चालेल, परंतु हा दिवा तुम्हाला रात्री किंवा संध्याकाळी किंवा तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधी प्रज्वलित करायचा आहे किंवा संध्याकाळी प्रदोष काळात तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता। आता हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला एक सेवा करायची आहे। सेवा कुठली व्यवस्थित आहे का? एखादं आसन घ्यायचं, जे आपण रोजच्या वापरात आसन आहे ते घ्यायचं नाही, देवांचं दुसरं आसन घ्यायचं। दक्षिण दिशेला मुख करून तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतरच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। असं तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे। बघा, आपण ज्या वेळेला सेवा करत असतो त्यावेळेला आपले पितृ आपल्याला बघत असतात की हे लोक आपल्याला नेहमी आठवत असतात आणि त्यामुळे आपल्याला पितृ भरभरून आशीर्वाद देतात। त्यामुळे हा उपाय नक्की करा, तुमचे सगळे दोष नष्ट किंवा हळूहळू कमी होत जातील। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।